2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामध्ये ठाणे शहरातल्या रस्त्यांची चाळण झाली आहे. ठाण्यातल्या कोपरी, आनंदनगर या भागामध्ये रस्त्यांवर खड्डे पडले, त्यामुळे वाहनांचंही नुकसान होत आहे. अपघातांचं प्रमाणही वाढलंय. पावसाळ्यापूर्वी रस्त्यावर टाकण्यात आलेले डांबर आणि मास्टिक आता वाहून गेल्यानं रस्त्यांचीही चाळण झाल्याचं दिसतंय. काय नेमकी ठाण्यातली परिस्थिती याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी. मागील 3 दिवसांपासून ठाणे शहरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि या मुसळधार पावसानंतर आता ठाणे शहरातील अनेक रस्त्यांवरती खड्डे पडायला जे आहेत सुरुवात झालेली आहे. सध्या मी आहे ठाण्यातील 3 हातनाका परिसर. ठाणे शहराचा हे प्रवेशद्वार आहे आणि एक्झिट पॉइंट देखील समजतात. आणि याच मार्गावरती आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पहिल्याच पावसामध्ये खड्ड्यांचे जाळे जे आहेत निर्माण झालेले आहेत आणि याचमुळे मोठी दमछाक एकंदरीत 4 चाकी असेल, दुचाकी असेल, जड अवजड वाहनं असतील, त्याचबरोबर प्रवासी बसेस असतील यांची होताना आपल्याला पाहायला मिळत असेल. याच रस्ते अपघातात आपण मागील काळामध्ये पाहिलं तर ठाणे शहरामध्ये अनेक जणांनी त्यांचा जीव जो आहे तो गमावलेला आहे आणि यंदा देखील अशाच प्रकारचं चित्र सध्या या ठाण्यातील 3 हात नाका परिसरामध्ये आपण पाहत आहोत. मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे जाळे या ठिकाणी पडलेले आहेत. प्रामुख्याने पाहिलं तर दरवर्षी या ठिकाणी खड्डे पडत असतात. प्रशासन जे आहे या ठिकाणी उपाययोजना करतं, पावसाळ्यापूर्वी नियोजन करतं, परंतु ते नियोजन यंदाही कुठेतरी पहिल्याच पावसामध्ये विस्कटलेलं पाहायला मिळतं. त्याचमुळे आता पहिल्याच पावसामध्ये आपण पाहतो अगदी 3 दिवस मुसळधार पाऊस पडल्यानंतर ठाणे शहरातील रस्त्यांवरती जर खड्डे पडायला सुरुवात झालेली आहे. त्याचमुळे आता येणाऱ्या काळामध्ये प्रशासन याकडे कशा प्रकारे गांभीर्याने दखल घेईल हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे.